हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. आम्ही संध्याकाळी 4 वाजता आम्ही परीचं शूट होतं, तर त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो घरातून. मस्त मी रेडी वगैरे झाली होती. परीला पण रेडी केलं होतं आणि राणीला पण रेडी केलं होतं. आणि हे रेडी होऊन मग आम्ही निघालो 4 वाजता बरोबर. 4:30ला आम्ही पोचलो. अर्धा पाऊण तासचा रस्ता होता तिथून. मग ट्रॉफिक पण थोडीफार होती, पण आम्ही आलो. आणि दुपारी खास करून परीला आम्ही झोपवलं होतं की ती झोपली की मग संध्याकाळी तिचा मूड फ्रेश राहील. मग तिला फायनली आम्ही झोपवलं होतं पटकन. आणि मग झोप झाल्यानंतर मग तिथून आम्ही निघालो आणि आलो. आणि राणीची पण झोप झाली होती. मग तिथून आम्ही निघालो घरातून. आणि घरी पण आई होत्या. आई बोलल्या लवकर ये जा, मला बाजारात जायचं आहे. तर मग काय बाजारात जायचं शक्य नाही होणार, कारण की आम्हाला लेट झाला होता. 6:30 वाजले होते घरी जाता जाता. तर मग काय परीला त्या लोकांनी ड्रेस दिला होता. आम्ही वेट केलं तिकडे थोडा वेळ. मग त्यांनी परीला फ्रॉक दिला होता. तो फ्रॉक घातला. तिला ॲडजस्टमेंट करून लहान पडत होता, म्हणजे मोठा होत होता. तिला लहान साईज लागते, तर एक मोठे. आणि तिची कधी बॉडी नसल्यामुळे तिला काय कुठले कपडे परफेक्ट होतच नाही. लूज तरी होतात, नाही तर काही ना काही तिचं परफेक्ट नसतं. तर मग काय करणार. मग ते फ्रॉक त्यांनी घातलं आणि बेल्ट लावलं होतं तिला. बेल्ट लावला आणि थोडंसं असं नॉर्मली तिचं मेकअप केलं होतं. आणि लिपस्टिक लावली होती तिला त्या मॅमनी लिपस्टिक लावली. मग तिथून आम्ही त्या दुसऱ्या रूममध्ये गेलो. मग तिथे शूट झालं. इथे बाहेर या साईडला राईट साईडला तुम्हाला दिसतच असेल एक रूम आहे छोटा, तर त्या ऑफिसमध्ये तिचं शूट झालं होतं. आणि खूप मस्त शूट केलं त्यांनी. आणि परीचे फोटो वगैरे काढले. थोडेफार स्माइलीवाले निघाले, पण काय एवढी स्माईल देत नव्हती ती. आणि गणपती बाप्पा मोरया किती छान मूर्ती आहे बघा. मला तर खूप आवडली ही मूर्ती, म्हणून मी फोटो काढले आणि व्हिडिओज काढले. आणि बघा परी बघा कशी करते. तिकडे गेली लिपकडे आणि पटकन लिप आली. अशी करते. हिला खूप सांभाळावं लागतं आणि खूप लक्ष द्यावं लागतं. दिवसभर घरामध्ये पण अशीच काय ना काय करत राहते. मला तर खूप भीती वाटते, म्हणून मी लक्ष देत राहते तिच्यावरती. काय करते एवढ्या गोष्टी. ती लहान आहे, पण काय आपल्याला समजून तिला घ्यावं लागतं. ती तर लहान आहे, तिला काय कळतं याच्या इथे काय केल्याने काय होणार आहे, तिला थोडी माहिती आहे. पण काय मग आम्ही तिथून निघालो तर बघतो तर काय यांच्या गाडीच्या टायरमध्ये खिळा घुसला होता. मग खिळा काढायला काय, खिळा तो निघणार नाही. मग हे बोलायला लागले की मला आता ते हे काय गॅरेजमध्ये न्यावं लागेल. तर म्हटलं ठीक आहे गॅरेजमध्ये घेऊन जा. म्हटलं आता मी बसते तर काय प्रॉब्लेम नाही होणार ना. मग ते बोलले नाही काय नाही प्रॉब्लेम होणार, टायर मजबूत आहेत, कशाला काय प्रॉब्लेम होईल. मग तिथून आम्ही निघालो. परीला बोलली परी चष्मा लगाव ना. परी काय चष्मा लगावत नव्हती. मग काय निघालो तिथून. आणि मग काय मजा करत घरी आलो. घरी आल्यानंतर राणी तर झोपली होती माझ्या मांडीवरतीच. माझे हात दुखायला लागले तिला नुसतं पकडून. मग काय परीने मस्त चष्मा लावला. आणि ते काय चष्मा लावत नाही, काढत राहते नुसती. तिला जबरदस्ती लावावं लागतं, कारण की ना ऊन असतं आणि ऊनमुळे धूळ पण उडते डोळ्यामध्ये. लहान मुलगी आहे, मग काय तिला चष्मा लावतोच आम्ही जबरदस्ती. मग तिथून मजा करत निघालो. आणि बघा इकडे परी राणी झोपली आहे. आणि परी बघा कशी स्टाईलमध्ये बसली आणि चष्मा काढून दिला. बघा कशी करते ही पोरगी. अशी स्टाईलमध्ये बसते ना गाडीवरती. आणि गाडीवर फिरायला तिला एवढं आवडतं काय सांगू तुम्हाला. पप्पा आले की पप्पांना पहिला वरती यायच्या आधीच ती खाली जाते. ते हॉर्न वाजवतात खालून, मग ती जाते. मग एक राऊंड मारल्याशिवाय ती वरती येत नाही. मग एक राऊंड तिला फिरवून घेऊन येतात आणि मग वरती येतात ते कामावरून आल्यावरती. आणि हे सर्टिफिकेट भेटलं होतं तिला तिथून. सर्टिफिकेट भेटलं, मग ते घेतलं आणि आम्ही आलो झपझुप घरी. आणि बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. सबस्क्राईब करा. थँक्यू.